विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन हा पाठ. आणि या पाठामध्ये आतापर्यंत आपण पर्यावरणाच्या समस्येबद्दल अभ्यासत आहोत. आणि काय या पर्यावरणीय समस्यांबद्दल अभ्यासत आहोत? कारण ज्या पर्यावरणामुळे आपण जिवंत आहोत, ज्या निसर्गामुळे आपलं इथलं जगणं आहे, ज्या पृथ्वीनं आपल्याला जगण्यासाठी आधार दिलेला आहे, आणि ही पृथ्वीच आपल्याला हवा, अन्न, पाणी, सूर्यप्रकाश आणि सगळ्या गरजा भागवण्याची क्षमता फक्त आणि फक्त पृथ्वीमध्ये. परंतु आपण पृथ्वीवर जन्माला आलो, आपल्याकडे मेंदू आहे, आपल्याकडे बुद्धी आहे. इतर सजीवापेक्षा वेगळं वरदान आपल्याला हे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. निसर्ग म्हणजेच हे पर्यावरण, इथली हवा, इथलं पाणी, इथलं सूर्यप्रकाश, इथली जमीन, यांनी दिलेलं हे वरदान आहे. आणि म्हणून आपला मेंदू विकसित आहे, आपण विचार करू शकतो. परंतु विचार करू शकतो याचा अर्थ विचार करून ज्याच्यामुळे आपण जन्मलो, ज्याच्यामुळे आपण वाढलो, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, त्याला त्रास द्यायचा आहे का विचार करून? अजिबात नाही. म्हणजे आपण विचारी आहेत याचा अर्थ ज्याच्यामुळे आपण आहोत त्या सगळ्यांप्रती कृतज्ञ भाव आपण जोपासला पाहिजे. परंतु हे असं होत नाही. आपल्याकडे असणाऱ्या मेंदूचा उपयोग आपण पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी, पर्यावरणाच्या हानीसाठी करत आहोत, हे आपण विसरून चाललोय. ज्या आईवडिलांमुळे आपण जन्मलो, ज्या आईवडिलांमुळे आपल्याला ही सुंदर सृष्टी पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं, त्यांच्या प्रती आपण कायम कृतज्ञ असायला हवं, असं म्हणतो की नाही? मग असं जर आपण म्हणत असू आणि असं आपण मानत असू, तर त्यापेक्षा थोडस अगोदरचा जर विचार केला तर या पृथ्वीवर सजीव सृष्टीची निर्मितीच का झाली? तर इथं सुयोग्य तापमान आहे, इथं वातावरण आहे, वातावरणात वेगवेगळे घटक उपयुक्त आहेत, म्हणून आपण आहोत. आणि मग हे सगळं ही पृथ्वी आपल्या गरजा भागवण्यासाठी निश्चित सक्षम आहे. परंतु ती आपल्या अभ्यासाला मात्र कधीही पुरणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी विकासाच्या नावाखाली चालू केलेल्या ज्या परियोजना आहेत, विनाशाकडे नेणाऱ्या, त्या परियोजनाबद्दलचा आपला पुळका थोडा कमी करायला हवा. आपण डोक्याचा वापर करून विचार करायला हवा. खरंच आपल्याला ज्या विकासाच्या भ्रमिष्ट संकल्पना आपल्या व्यवस्थेनं समजावून सांगितल्या आहेत, त्या खरंच उपयोगाच्या आहेत का? आपल्याला नेहमी अर्थचक्र फिरलं पाहिजे, अर्थव्यवस्था टिकली पाहिजे. अरे, अर्थव्यवस्था टिकण्यापेक्षा ही पर्यावरणीय व्यवस्था टिकली पाहिजे, हे महत्वाचं आहे का अर्थव्यवस्था महत्वाची आहे? तर विचार करा, अर्थव्यवस्था म्हणजे काय? आपल्याकडं जे काही पैसा आहे, साधन संपत्ती आहे, ही टिकली पाहिजे. आपल्या देशामध्ये असणारा पैसा, आणि देशामध्ये असणारा पैसा इथंच राहील. परंतु हा निसर्ग, हे पर्यावरण जर याचा ऱ्हास झाला तर इथली सजीव सृष्टी संपेल. आणि मग काय करायचंय? ही अर्थव्यवस्था काय उपयोगाची? या सगळ्यांचा जर विचार केला तर पर्यावरणीय प्रश्न ज्याच्यामुळे निर्माण झाले ते म्हणजे औद्योगिकरण, उद्योगधंदे या ठिकाणचे, इथली वाढत जाणारी शहरं, आणि ती सुद्धा अनियोजित शहरं अनिर्बंधपणे वाढत आहेत. प्रत्येकाला या व्यवस्थेनं, म्हणजे कोणती व्यवस्था? ही आपली ज्याच्यामुळे हे चालतं, आपण ज्याला राज्य करते, अर्थव्यवस्था हे सगळं म्हणतो, विकास, ही व्यवस्था, या व्यवस्थेनं आपल्याला हेच पटवून दिलं आजपर्यंत. आपल्या शिक्षण व्यवस्थेने हेच सांगितलं आजपर्यंत की हे कारखाने आहेत, शहर आहेत, पैसा आहे म्हणून आपण आहोत. आता कोणालाच सांगायची गरज नाही, प्रत्येकाला असंच वाटायला लागले, पैसा आहे म्हणून, पैसा आहे तर सगळं आहे. ठीक आहे, पैसा आहे, पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. जगण्याचं ते साधन आहे. आपण एक व्यवस्था तयार केलेली आहे पैशाचा. पैशाला अजिबात महत्व नाही असा याचा अर्थ अजिबात नाही. पैसा गरजेपुरता आपण बाळगला पाहिजे. पैसा हे वस्तू विनिमयाचं साधन आहे, आणि त्या साधनाचा उपयोग करून आपण पैशाचा वापर केला पाहिजे. परंतु यासाठी निसर्गाची अपरिमित आणि पर्यावरणीय प्रश्न काय काय निर्माण होत आहेत. दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे, कचरा वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंग, ऍसिड रेन, डिप्लिशन ऑफ ओझोन, हवामान बदल, यासारखे कितीतरी भयंकर प्रश्न इथं निर्माण झालेले आहेत. आणि आणखी आपल्याला ज्या प्रश्नांबद्दल सांगून कळलं नसतं, तो प्रश्न आपल्याला अनुभवायला मिळतोय. वेगवेगळ्या रोगांच्या साथी येत आहेत. विषाणू जे सुप्त अवस्थेमध्ये होते ते पुन्हा जिवंत होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवलेली आहे. खरं म्हणजे ते
जिवंत होण्याची शक्यता म्हणजे ते ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. ते मरतही नसतात, ते जिवंतही नसतात, ते सीमारेषेवर आहेत जन्म आणि मृत्यूच्या. आणि हा कोविड-19 अर्थात करोना या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे अगोदर तो नव्हता का? होता, परंतु आता तो जरा सक्रिय झालाय. का सक्रिय झालाय? तर आपल्यामधली प्रतिकारक क्षमता दिवसेंदिवस कमी व्हायली. का कमी होतीये? तर पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले, इथं कचरा निर्माण झाला, वायू प्रदूषण, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण, विचारांचं प्रदूषण, कचऱ्याचं प्रदूषण, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून हे पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आणि आपली इम्युनिटी कमी होत चाललेली आहे दिवसेंदिवस. मग या अगोदर आपण कचरा व्यवस्थापन म्हणजे काय अभ्यासलं, कचरा व्यवस्थापनाची तत्व अभ्यासली, 7 तत्व अभ्यासली, 7R. त्यापैकी 3R अतिशय महत्वाचे. तुम्हाला परीक्षेमध्ये 3R मंत्र लिहा असा देखील प्रश्न विचारला जातो. काय हे 3R? 3R म्हणजे 3 R आहेत. त्याच्यातला पहिला R आहे रेड्यूस. रेड्यूस म्हणजे कमी करणे, वापर कमी करणे. आपण करू शकतो की नाही वापर कमी, वस्तूंचा वापर कमी करणे, कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू कमी खरेदी करणे, हे करू शकतो की नाही करू शकतो, याला म्हणतात रिड्यूस. त्यानंतरचा R आहे रियूज. रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा वापरणे. कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तू परत परत वापरल्या पाहिजे, त्याचं चक्रीकरण झालं पाहिजे, रिसायकलिंग झालं पाहिजे. एखादी वस्तू एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरता येईल असा विचार करणे. उदाहरणार्थ आपण कपडा पुन्हा पुन्हा वापरू शकतो, कागद पुन्हा पुन्हा वापरू शकतो. तर आपण वहीचा कागद वापरल्यानंतर ती रद्दी आपण जाळून नाही टाकायची, रद्दी विकली पाहिजे. त्या रद्दीचा पुन्हा लगदा करतात, पुन्हा त्याच्यापासून काही पॅकिंगच्या वस्तू तयार करतात, खोके तयार करतात कपड्याचे, किंवा आणखी आपल्याला पुनर्प्रक्रिया करून वृत्तपत्रांचा कागद तयार करता येतो. उच्च दर्जाच्या कागदापासून कमी दर्जाचा कागद तयार करता येतो. फुटलेल्या काचांपासून काचा वितळून पुन्हा नवीन काचा तयार करता येतात. प्लास्टिक पासून पुन्हा प्लास्टिकच्या वस्तू तयार करता येतात. म्हणजे हे रियूज करणे आणि रिसायकल, त्याचं चक्रीकरण करणे, हे चिन्ह आहे. या 3Rचा जर वापर केला तर आपल्याला अनेक प्रश्न सोडवता येतील किंवा त्यांची दाहकता कमी करता येईल, त्यांची तीव्रता कमी करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. आणि आपण ज्या कारखान्यांबद्दल आपल्या डोक्यामध्ये भ्रामक संकल्पना आहेत, कारखाने आहेत म्हणून आपण आहोत, औद्योगिकरण वाढलं पाहिजे, अर्थव्यवस्था विकसित झाली पाहिजे, पैसा आला पाहिजे, चुकतोय आपण काहीतरी. जरा पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार केला तर सगळे प्रश्न यांच्यामुळे निर्माण झाले. आज दवाखाना कोणाच्या घरात नाही, प्रत्येकाच्या घरात दवाखाना आहे. म्हणजे गोळ्या आहेत, औषधं आहेत. दवाखाना घरात आहे म्हणजे गोळ्या औषधाशिवाय आपलं भागतच नाही. एखाद्याचं तरी सांगा आमच्याच्या घरात अजून एकही औषध नाही, कसलीच गोळी नाही, आहे का कुठलं एखादं घर? हे का निर्माण झालं? कारण आपण जे खातो, जे पितो, हवा सुद्धा इथली या कारखान्यांमुळे प्रदूषित झाली. जी शुद्ध हवा होती, स्वच्छ पर्यावरण होतं, सुंदर निसर्ग आहे, या पृथ्वीकडे असणाऱ्या क्षमता इथल्या कुठल्याच कारखान्यात तयार होत नाही. त्या निसर्गाकडे असणारी अन्नधान्य निपज करण्याची, उत्पादन करण्याची क्षमता कुठल्याच कारखान्यामध्ये नाही. आपल्याला निसर्गाने दिलेलं हे सुंदर शरीर सक्षम आहे. श्वासासाठीची यंत्रणा, एक व्हेंटिलेटरचे आपल्याला मूल्य कळतं. आपल्याकडं अविरत चालणारं व्हेंटिलेटर आहे, जन्मभर चालणारं व्हेंटिलेटर आहे. आपल्याला डायलिसिसवर ठेवल्यानंतर डायलिसिसची किंमत कळते. आपल्याकडं जन्मभर चालणारं डायलिसिस आहे. 2 रक्त आहेत आपल्या शरीरामध्ये, किडन्या आहेत, कायम चालतात. आपल्या शरीरामध्ये रक्त आहे. एका दाताची किंमत कमीत कमी 5,000 रुपये डॉक्टर दवाखान्यात गेल्यानंतर घेतात. कमीत कमी 32 गुणिले 5,000 किती विचार करा. आपल्या शरीरामध्ये 5 ते 5.5 लिटर रक्त. एका लिटर रक्ताची किंमत 250 मिली रक्ताची किंमत. 250 मिली रक्ताची किंमत 5,000 पासून 50,000 रुपयापर्यंत आहे. आणि आपण आपल्या शरीरामध्ये एवढं सगळं रक्त, एक हाड मोडल्यानंतर बसवण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी डॉक्टर किती पैसे घेतात, दवाखान्यात किती खर्च होतो. आपल्या शरीरामध्ये हे सगळं नाही, आपल्याला निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे. डोक्याचे केस गेल्यानंतर, डोक्याला केस येण्यासाठीचे उपचार किती रुपये लागतात केस येण्यासाठी, आणि येतात का शेवटी? अजिबात येत नाही. काही केलं तरी येत नाही. हे नैसर्गिक देण आपल्याला निसर्गाची आहे, याला जपलं पाहिजे. आणि याचा का ऱ्हास होतोय दिवसेंदिवस? तर इथले उद्योगधंदे, कारखाने आणि कचरा. मग हा कचरा कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ह्या 7R म्हणजे व्यवस्थापनाची तत्व आपण वापरली पाहिजेत. आणि आता कोणता कचरा किती दिवस टिकतो, आपण काय वापरू नये. इथलं प्लास्टिक तुम्हाला सांगितलं, सगळ्या प्लास्टिकनं निर्माण केलेल्या समस्या आहेत. 10 लाख वर्ष प्लास्टिक टिकतं.
प्लास्टिकच्या वस्तू आपण नाकारू शकतो. कमी वापरणे, ज्या नाकारता येतात त्या नाकारणेच हे आपण करू शकतो. पण शेतामधला पालापाचोळा किंवा केळीची साल आपल्या पुस्तकामध्ये दिलेली, साधारणपणे 3 ते 4 आठवड्यात केळीची साल निसर्गामध्ये मातीचा भाग बनून जाते. इथल्या कागदाच्या पिशव्या किंवा कागदाच्या वस्तू असतील, 1 महिन्यामध्ये त्या देखील निसर्गाचा भाग बनतात, मातीमध्ये मिसळतात. शेतामधल्या पिकांचा पालापाचोळा असेल बघा, आपल्या शेतात सोयाबीन काढलं, ऊस काढला, पाचटीची माती किती दिसत होते 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये साधारणतः. किंवा सोयाबीनचा पालापाचोळा दुसरं पीक घेताना अजिबात दिसत नाही, सगळं निसर्ग काळभोर स्वच्छ करून टाकतो. निसर्गामध्ये विघटक महत्वाची भूमिका बजावतात, सूक्ष्मजीव आहेत हे. निसर्गातले सफाई कामगार आहेत, इथल्या वाळव्या, इथल्या मुंग्या, इथले काही कीटक आहेत, सूक्ष्मजीव, कावळे, गिधा, डुक्कर, हे सगळे निसर्गातले सफाई कामगार आहेत. आणि हे निसर्ग स्वच्छ करण्याचं काम करतात. आणि म्हणून यांची भूमिका महत्वाची आहे. इथं तयार होणाऱ्या ज्या चिंध्या आहेत, कपड्याच्या चिंध्या, ह्या कपड्याच्या चिंध्या साधारणपणे कमीत कमी यांना कुजण्यासाठी आता कुठल्या प्रकारच्या आहेत, सुती आहेत का प्लास्टिकच्या आहेत का पॉलिस्टरच्या आहेत, अजून रेवॉनच्या आहेत, डेक्रॉनच्या आहेत, यानुसार त्यांचा कालावधी कमीत कमी 5 महिने आणि जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत त्या चिंध्या टिकून राहतात. चामड्याचे बूट आहेत, चप्पल आहेत, साधारणपणे 40 ते 50 वर्षापेक्षा जास्त कालखंड ते निसर्गामध्ये टिकून राहतात, जमिनीवर कचऱ्याचा भाग बनून राहतात. इथला काच आहे, काचेचं तर 200 ते 500 वर्षापर्यंत इथली काच टिकून राहते. पण निसर्गामध्ये तयार होणारं लाकूड आहे फक्त 10 ते 15 वर्षात त्याचा मातीचा भाग बनतो. ते कुजतं, म्हणजे कुजणाऱ्या वस्तू, विघटनशील वस्तू आपण वापरायला हव्यात, हे आपल्याला या सगळ्यावरून लक्षात यायला हवं. त्याचबरोबर धातूची डबे असतील, उदाहरणार्थ जस्ताची डबे आहेत, हे जस्ताचे डबे किंवा आपल्याला कोरडा विद्युत घट तयार करण्यासाठी जो सेल वापरतात त्याच्यासाठी जस्ताची डबे असते पांढरी, ही साधारणपणे 100 वर्षापर्यंत ती टिकते. आणि कमीत कमी आणखी थोडी निकृष्ट दर्जाची असेल तर 50 वर्ष तर टिकते जस्ताची डबी. आणि तेच अल्युमिनियमचे जर आपले भांडे असतील तर, म्हणजे पांढरे, जे ब्रिटिशांनी इंग्रजांनी आणले, खरं म्हणजे अल्युमिनियमची भांडी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. इंग्रजांनी बघा, ज्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानाच्या तुरुंगामध्ये होते, त्यांना अल्युमिनियमच्या ताटामध्ये कैद्यांना तुरुंगातल्या अल्युमिनियमच्या ताटात देतात जेवायला. का? कारण तो लवकर मेला पाहिजे, त्याला त्रास झाला पाहिजे, शारीरिक विकृती झाल्या पाहिजेत. आणि आपण आता घरामध्ये भाजी शिजवण्यासाठी अल्युमिनियमचे सगळे पातेले, कुकर आपले अल्युमिनियमचेच आहेत. हे अल्युमिनियम साधारणपणे कमीत कमी 200 वर्ष, कमीत कमी 200 ते 500 वर्षापर्यंत, कमीत कमी 200, जास्तीत जास्त 500, 250 तर 100% टिकते. हे निसर्गामध्ये टिकून राहणारा कचरा आहे. त्याचबरोबर थर्माकोल, इथलं थर्माकोल तर अनंत काळापर्यंत टिकून राहतं, लाईफ कितीही वर्षानुवर्ष. आणि मग प्लॅस्टिक, थर्माकोल किंवा जास्त 200-100 वर्ष टिकणाऱ्या वस्तू आपण कमी वापरल्या पाहिजेत, यांच्यापासूनच कचरा तयार होतोय. ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर निश्चित पर्यावरणीय प्रश्न काही कमी होतील. आपली जीवनशैली बदलली पाहिजे म्हणत असताना वापरा आणि फेका या तत्वावर तयार केलेल्या वस्तू, कप, चहा, पात्र प्लास्टिकचे नको, द्रोण असले पाहिजेत, पत्रवाळे असले पाहिजेत, पळसाच्या पानाच्या, चांगले आहेत त्या. कपडे सुती असले पाहिजेत किंवा आपल्याला वापरून निसर्गाचा भाग बनता येणाऱ्या वस्तू जर आपण वापरण्याचा विचार केला तर निश्चित पर्यावरणीय प्रश्न कमी होतील. आता हे कचरा व्यवस्थापन फक्त आपण आत्ताच करतोय का? नाही. अगदी इसवी सन पूर्व 320 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये अथेन्स शहरामध्ये देखील कचरा व्यवस्थापनाचं एक तत्व किंवा तिथं कायदा होता म्हणे, आपल्या पुस्तकात दिलेले ते. इसवी सन पूर्व 320 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये अथेन्स नगरात देखील कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावली पाहिजे यासंबंधीचे काही कायदे होते. आपल्या पुस्तकामध्ये रिसायकल, ओला कचरा, सुका कचरा, विघटनशील कचरा वेगळा साठवला पाहिजे, कचऱ्याच्या स्त्रोताच्या निर्मितीच्या तिथंच त्याचं जर सेपरेशन केलं तर अनेक प्रश्न कमी करता येऊ शकतात. म्हणजे हे सगळं आपण अवलंबिलं तर पर्यावरणीय प्रश्न बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांची धग, त्यांची तीव्रता आपल्याला कमी करता येते, हे यावरून लक्षात येतं.